भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल. तर ऑप्शन बी आपला उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, 2 ऑक्टोंबर 1950. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 26 जानेवारी 1950. नंतर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी संस्था कोणती आहे? ऑप्शन आहे RBI, NIT आयोग, NSO, सेबी. तर आपलं उत्तर आहे सी क्रमांक NSO हे आहे. चौथा प्रश्न बघू, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश. तर सगळ्यात मोठं जे राज्य आहे ते राजस्थान आहे. नंतर पाचवा प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ किती आहे? 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 5 वर्ष. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी MCQ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 6वा प्रश्न बघू, पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणी केली? कोठारी आयोग, बलवंत मेहता समिती, मुदलियार आयोग, राधाकृष्णन आयोग. तर आपलं उत्तर आहे बी बलवंतराय मेहता समिती या व्यवस्थेने काय केली? शिफारस केली. नंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 7, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी ऑप्शन आहे सिंह, वाघ, हत्ती, मोर. तर उत्तर आहे बी क्रमांक वाघ. नंतर 8वा प्रश्न बघूया, महाराष्ट्राची राजधानी कोणती? पुणे, मुंबई, नाशिक. तर उत्तर आहे क्रमांक सी मुंबई. 9वा प्रश्न बघू, भारतीय संसदेचे 2 सभागृह कोणते? विधानसभा व विधान परिषद, लोकसभा व राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा व विधान परिषद. तर आपलं उत्तर आहे बी ऑप्शन लोकसभा व राज्यसभा. नंतर 10वा प्रश्न, भारताचा राष्ट्रपती कोणत्या पद्धतीने निवडला जातो? ऑप्शन आहे थेट मतदान, दुसरा ऑप्शन नियुक्ती, तिसरा ऑप्शन निवडणूक मंडळाद्वारे, चौथा ऑप्शन संसद निवडते. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी निवडणूक मंडळाद्वारे. नंतर 11वा प्रश्न बघूया, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता? तर ऑप्शन आहे हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, आर्टिक महासागर. तर आपलं उत्तर आहे सी नंबरचं प्रशांत महासागर. 12वा प्रश्न बघूया, भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात? ऑप्शन आहे MS स्वामीनाथन, वर्गीस कुरियन, नॉर्मस बोरलॉग, डॉक्टर कलाम. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण ओळखतो. नंतर 13वा प्रश्न बघूया, भारतात मतदानाचे किमान वय किती आहे? 16 वर्ष, 18 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष. तर आपलं उत्तर आहे 18 वर्ष. नंतर 14वा प्रश्न बघू, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहे? कलम क्रमांक 32, कलम क्रमांक 51, कलम 14, कलम 21. तर आपलं उत्तर आहे कलम क्रमांक 51 मध्ये भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य हे या कलमामध्ये लिहिलेलं आहे. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहे औरंगाबाद, जालना, बुलढाणा, नाशिक. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए औरंगाबाद. नंतर 16वा प्रश्न बघू, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर उत्तर ऑप्शन आहे 1942, 1945, 1950, 1955. तर आपलं उत्तर आहे बी क्रमांक 1945ला संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आहे. प्रश्न बघूया 17वा, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? ऑप्शन आहे महात्मा गांधी, पिंगली व्यंकय्या नेहरू. तर यातलं उत्तर आहे पिंगली व्यंकय्या, ऑप्शन क्रमांक सी.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे खूप महत्त्वपूर्ण MCQ आहे जे एक्झामला येणारे आहे. आणि असेच अजून नवीन MCQ जे आहे ती मी घेऊन येणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहायला तयार राहा. सहकार चळवळीचा उगम कोणत्या देशात झाला? प्रश्न क्रमांक 18 आहे. याचे ऑप्शन आहे भारत, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी. तर आपलं उत्तर आहे सी, इंग्लंडमध्ये म्हणजे सहकार चळवळीचा उगम झाला. नंतर 19वा प्रश्न बघूया. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर ऑप्शन आहे यमुना, ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी. तर आपलं उत्तर आहे सी क्रमांक, गंगा ही सगळ्यात भारतातील मोठी नदी आहे, म्हणजे लांब नदी आहे. आता आपण शेवटचा प्रश्न बघूया. 20वा म्हणजे भारतीय राज्यघटनेची उद्देशिका म्हणजे प्रियम्बल कोणत्या शब्दांनी लिहिली आहे किंवा पहिलेचे शब्द कोणते आहे? ऑप्शन आहे आम्ही भारताचे लोक, जय हिंद, भारत माझा देश आहे, सत्यमेव जयते. तर इथे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आम्ही भारताचे लोक. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं पूर्ण झालेला आहे. आपण महत्त्वपूर्ण असे 20 क्वेश्चन बघितले आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आणखी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत भेटू. बाय.